सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13 ओवी 1. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, जयाचे आठवे शब्दसृष्टी अंगवे. सारस्वत आघवे जिव्हेसिये, वक्तृत्वा गूढपणे अमृता ते पारुखे म्हणे. रस होती ओळंगणे अक्षरासी, भावाचे अवतरण अवतरविती खून. हाता चढे संपूर्ण तत्वभेद, श्री गुरूंचे पाय जे हृदय गिवसोनी ठाय. तै एवढे भाग्य होय उन्मेखासी, ते नमस्कारोनी आता जो पितामहाचा पिता. लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे, तरी पार्था परिसीजे. देह हे क्षेत्र म्हणिजे, जो हे जाणे तो बोलिजे क्षेत्रज्ञ येथे. तरी क्षेत्रज्ञ जो येथे, तो मीची जाण निरुते. जो सर्व क्षेत्राते संगोपनी असे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते. ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही, तरी क्षेत्र येणे नावे हे शरीर जेणे भावे. म्हणितले ते आघवे सांगो आता, हे क्षेत्र का म्हणिजे कैसे हे उपजे. कवन कवनी वाढविजे विकारी येथ, हे औट हात मोटके की केवडे पाके तुके. बरड का पिके कोणाचे हे, इत्यादी सर्व जे जे याचे भाव. ते बोलिजती सावेव अवधान देई, पै याची स्थळा कारणे श्रुती सदा बोबाने. तर्कू येण्याची ठीकरणे तोंडाळू केला, चाळिता हेची बोली दर्शने शेवटा आली. तेवीची नाही बुजविली अजूनी द्वंद्वे, शास्त्रांची ये सोयरिके विचळिजे येण्याची एके. याचेनी एकवंके जगासी वादू, तोंडेसी तोंडा न पडे बोलो बोलेसी ना घडे. या युक्ती बडबडे त्राय जाहली, नेनो कोणाचे हे स्थळ. परी कैसे अभिलाषाचे बळ, जे घरोघरी कपाळ पिटवित असे. नास्तिका द्यावया तोंड वेदाचे गाडे बंड, ते देखोनी पाखांड आणची वाजे. म्हणती तुम्ही निर्मूळ लटिके हे वाग्जाळ, ना म्हणसी तरी पोफळ घातले आहे. पाखांडाचे कडे नागवी लुंची ती मुंढे, नियोजिली वितंडे ताळासी येती. मृत्यू बळाचे निमाजे हे जाईल विन काजे, ते देखून या व्याजे निघाले योगी. मृत्यूनी अधा दिली तीही निरंजन सेविले, यमनियमांचे केले मेळावे पुरे. येनाचे क्षेत्राभिमाने राज्य तेजिले ईशाने, गुंती जाणोनी स्मशाने वासू केला. ऐसिया पैजा महेशा पांघुरणे दाही दिशा, लांच करू म्हणून कोळसा कामू केला. पै सत्य लोकनाथा वदने आली बळार्था, तरी तो सर्वार्था जाणेची ना. एक म्हणती हे स्थळ जीवाचेची समूळ, मग प्राण हे कुळ तयाचे येथ. जया प्राणाचे घरी अंगे राबते भाऊचारी, आणि मना ऐसावरी कुळवाडी करू. तया ते इंद्रिय बैलांची पेटी, न म्हणे अंवसी पहाटी. विषय क्षेत्रियाटी काडी भली, मग विधीची वाफ चुकवी आणि अन्यायाचे बीज वाफवी. कुकर्माचा करवी राबू जरी, तरी तयाची सारिखे असंभड पाप पिके. जन्म कोटी दुःखे भोगी जीव, ना तरी विधीची ये वाफे सत्क्रिया बीज आरोपे. तरी जन्मशताची मापे सुखची मविजे, तवानिक म्हणती हे नोव्हे तवानिक म्हणती हे नव्हे. हे जीवाचे चिन म्हणावे आमुते पुसा आघवे क्षेत्राचे ना. अहो जीव येथ उखिता वस्ती करू वाटे जाता, आणि प्राणू हा बोलवता म्हणून जागे. अनादी हे प्रकृती सांख्य जी येते गाती, क्षेत्र हे वृत्ती तियेची जाणा. आणि येतेची आघवा आथी घर मेळावा, म्हणून ते वाहिवा घरी वाहे. वाह्याची ये राहटी
जे का मुद्दलती घे ये सृष्टी, ते येच्याची पोटी जहाले गुण. रजे गुण पुबेरी, ते तुले सत्व सोंकरी, मग एकले तमकरी संवंगनी. रचुनी महतत्वाचे खळे, मळी एके काळुगे निपोळे, तेथ व्यक्ताची मिळे सांज भली. तव एकी मतिवंती, या बोलाची या खंती, म्हणितली या ज्ञप्ती अर्वाची ना. हा हो परतत्वांतू, के प्रकृतीची पातू, हा क्षेत्र वृत्तांतू उगेची ऐका. शून्यसे जे शालिये, सुलनितियेचिये तुळिये, निद्रा केली होती बळिये संकल्पे येणे. तो अवसातच येईला, उद्यमी सदैव भला, म्हणून ठेवा जोडला इच्छावसे. निरालंबीची वाडी, होती त्रिभुवना एवढी, हे तयाची ये जोडी रूपा आली. मग महाभूतांचे एक वाट, सैरा वेटाळूनी भाट, भूतग्रामांचे आघाट चिरिले जाचारी. यावरी आधी 5 भूतिकांची मांदी, बांधली प्रमेदी पंचभूतिकी. कर्माचे गुंडे, बांध घातले दोहीकडे, नपुसके बरडे राणे केली. तेथेर झारे लागी, जन्ममृत्यूची सुरंगी, सुहाविली निलागी संकल्पेने. मग अहंकारासी एकलाधी, करून जीवितावधी, वाहाविले बुद्धी चराचर. या परी निराळी, वाढे संकल्पाची डहाळी, म्हणून तो मुळी प्रपंचायया. या परी मत्त मुगुतकी, तेथ घडी पडी घाईले अनिकी. म्हणती हा हो विवेकी, कैसे तुम्ही. परतत्वाची या गावी, संकल्प सेज देखावी, तरी कापन मानावी प्रकृती तयाची. परी असो हे नव्हे, तुम्ही यान लगावे, आताची हे आघवे सांगी जैल. तरी आकाशी कवने, केली मेघांची भरणे, अंतरिक्ष तारांगणे धरी कवन. गगनाचा तडावा, कोणे वेढिला केधवा, पवनो हिंडतो असावा हे कवनाचे मत. रोमा कवन पेरी, सिंधू कवन भरी, पर्जन्याची या करी धारा कवन. तैसे क्षेत्र हे स्वभावे, हे वृत्ती कवनाची नव्हे, हे वाहे तया फावे एरा तुटे. तवानिके एके, क्षोभे म्हणितले निके, तरी भोगीजे एके काळे केवी. तरी तययाचा मारू, देखता ती अनिवारू, परी स्वमती भरू अभिमानिया. हे जाणो मृत्यू रागिटा, सिंहाडयाचा दरकुटा, परी काय कीजे वांजटा पुरिजत असे. महाकल्पा परोती, कव घालून अवचिती, सत्यलोक भद्रजाती अंगी वाजे. लोकपाल नित्य नवे, दिग्गजांचे मेळावे, स्वर्गीची ये आडवे रिघोनी मोडी. एरयाचे निअंग वाते, जन्ममृत्यूची ये गर्ते, निर्जीवे होऊनी भ्रमते जीव मृगे. न्याहाळी पाके वडा, पसरलासेच वडा, करुनिया माझी वडा आकार गजू. म्हणून काळाची सत्ता, हाची बोलू निरुता, ऐसे वाद पंडू सुता क्षेत्रा लागी. हे बहु उखी विखी, ऋषी केली नैमिसी, पुराणे इये विशी मतपत्रिका. अनुष्ठुबादी छंदे, प्रबंधी जे विविधे, ते पत्रावलंबन मध्ये कीर्ती अजुनी. विधीचे बृहत सामसूत्र, जे देखणे पण पवित्र, परितया ही हे क्षेत्र नेनवेची. आणिकी ही बहुती, महाकवी हेतू म्हणती, यया लागी मती वेचिलिया. परी ऐसे हे एवढे, की अमुकियाचेची पुढे, हे कोणाही वर पडे होयची ना. आता यावरी जैसे क्षेत्र हे असे, तुझ सांगो तैसे साध्यंतु गा. तरी महाभूत पंचकू, आणि अहंकारो एकू, बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियाचा. मनानिकही एकू, विषयांचा दशकू, सुख दुःख द्वेषू संघात इच्छा, आणि चेतना धृती,
एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रती आघवीची. आता महाभूते कवने कवन विषयो कैसी करणे. हे वेगळालेपणे एक एक सांगो. तरी पृथ्वी आप तेज वायू व्यम ये तुझ. सांगितली बुझ महाभूते पांचे. आणि जागतिये दसे स्वप्न लपाले असे. ना तरी अवसे चंद्रगुडू. नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे थोकी. कान फुलता कळीकी अमोदो जैसा. किंबहुना काष्ठी वन्ही जेवी किरीटी. तेवी प्रकृतीची या पोटी गप्युजो असे. जैसा ज्वरू धातू गतू अपथ्याचे मीश पाहातू. मग झालिया अंतू बाहेरी व्यापी. तैसा पाचाही गाठी पडे जे देहाकारू उघडे. ते नाचवी चहूकडे तो अहंकारोगा. नवल अहंकाराची गोठी विशेषेण लगे अज्ञानापाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. नवल अहंकाराचे गोठी विशेषेण लगे अज्ञानापाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. आता बुद्धी जे म्हणिजे ते ऐसिया चिन्ही जाणिजे. बोलिले यदुराजे ते ऐके सांगो. तरी कंदर्पाचे निबळे इंद्रिय वृत्तीचे निमेळे. विभांडोनी येती पाळे विषयांचे. तो सुखदुःखाचा नागोवा जेथो गानो लागे जीवा. तेथ दोहीसी बरवा पाडू जे धरी. हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष. का हे मैळ हे चोख ऐसे जे निवडी. जिये अधोत्तम सुझे जिये साने थोर बुझे. जिया दिठी पारखी जे विशो जेवे. जे तेजतत्वांची आदी जे सत्वगुणाची वृद्धी. जे आत्मया जीवाची संधी वसवित असे जे. अर्जुना ते गा जान बुद्धी ते संपूर्ण. आता ऐके ओळखन व्यक्ताची. पै सांख्याची या सिद्धांती प्रकृती जे महामती. तेची येथ प्रस्तुती अव्यक्त गा. आणि सांख्य योगमते प्रकृती परिसाविली तुंते. ऐसी दोही परी जेथे विवंचिली. तेथ दुजी जे दिवदशा तिये नाव विरेशा. हेथ व्यक्त ऐसा पर्यावो हा. तरी पहालया रजनी तारा लोपती गगनी. का हरपे अस्तमनी भूतक्रिया. पहालया रजनी तारा लोपती गगनी. का हरपे अस्तमानी भूतक्रिया. ना तरी देहो गेलिया पाठी देहादिक किरीटी. उपाधी लपे पोटी कृतकर्माच्या. का बीजे मुद्रे आणतू थोके तरु समस्तू. का वस्त्रपणे तंतू दशे राहे. तैसे सांडुनिया स्थूळ धर्म महाभूते भूतग्राम. लया जाती सूक्ष्म होऊनी जेथे. अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे. आता ऐके आघवे इंद्रिय भेद. तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन. ये जाणे ज्ञान करणे पाचे. ये तत्वमेळा पंकी सुखदुःखांची उखी विखी. बुद्धी करीते मुखी पाचे इही. मग वाचा आणि कर चरण आणि अधोद्वार. पायू हे प्रकार पाच अनिक. कर्मेंद्रिये म्हणिपती ती ये जाणिजती. ऐके कैवल्यपती सांगतसे. पै प्राणाची अंतोरी क्रियाशक्ती जे शरीरी. तियेची रिघी निघी द्वारी पाचे इही. एवं दहा ही करणे सांगितली देवो म्हणे. परिसाता पुढेपणे म्हणते ऐसे. जे इंद्रिया आणि बुद्धी माझारिलिये संधी. रजोगुणाच्या खांदी तरळत असे. निळिमा अंबरी का मृगतृष्णा लहरी. तैसे वायाची फरारी वावो झाले. आणि शुक्रशोणिताचा सांधा मिळता पाचाचा बांधा. वायू तत्व दशदा एकची झाले. मग तीही दाहे भागी देहधर्माच्या खैवंगी. अधिष्ठिले अंगी आपुलाल्या. तेथच्या चांचल्य निखळ एकले ठेले निढाळ. मनोनिरजाचे बळ धरिले तेने. ते बुद्धीसी बाहेरी
अहंकाराच्या उरावरी ऐसा ठाई माझारी बळीयावले. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव. जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. जे प्रवृत्तीसी मूळ कामाजयाचे बळ. जे अखंड सुये छळ अहंकारासी. जे इच्छे ते वाढवी आशे ते चढवी. जे पाठी पुरवी भयासी गा. द्वेत जेथे उठी अविद्या जेने लाठी. जे इंद्रिया ते लोटी विषया माझी. संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पुनी मोडी. मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. जे भुलीचे कुहर वायू तत्वाचे अंतर. बुद्धीचे द्वार झाकविले जेने. ते गा किरीटी मन या बोला नाही आन. आता विषयाभिनिधान भिदू ऐके. ते गा किरीटी मन या बोला नाही आन. आता विषयाभिधान भिदू ऐके. तरी स्पर्शो आणि शब्दू रूप रसुगंधू. हा विषयो पंचविधू ज्ञानेंद्रियाचा. ही पांचे द्वारी ज्ञानासी धाव बाहेरी. जैसा का हिरवे चारी भांबावे पशु. मग स्वर वर्ण विसर्गू अथवा स्वीकार त्यागू. संक्रम उत्सर्गू विन्मूत्राचा. हे कर्मेंद्रियाचे पाच विषय गा साच. जे बांधून यामाच क्रिया धावे. ऐसे हे दाही विषय गा इये देही. आता इच्छा तेही सांगी जैल. तरी भूतले आठवे का बोले कान झाकावे. ऐसी आवरी चेतवे जे गा वृत्ती. इंद्रिय विषयांची ये भेटी सरसीच जे गा ओठी. कामाची बाहुटी धरुनिया. जियेचेनी उठिलेपणे मनासेंग धावणे. न रिघावे तेथ करणे तोंडे स्तुती. जिये वृत्तीची या आवडी बुद्धी होय वेडी. विषया जिया गोडी ते गा इच्छा. आणि इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे. तेथ जोडे ऐसा जोडाओ पडे तोची द्वेषू. आता यावरी सुख ते एवं विध देख. जेने एकेची अशेख विसरे जीव. मना वाचे काये जे आपुली आन वाये. देह स्मृतीची त्राय मोडित जे. जयाचे निजालेपणे पांगुळा होई जे प्राणे. सात्विकासी दुने वरीही लाभू. का आघवियाची इंद्रिय वृत्ती हृदयाची या एकांती. थापटोनी सुषुप्ती आणि जे गा. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे. तेथ जे होय तया नाम सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडता पार्था. जे जीजे तेची सर्वथा दुःख जाणे. ते मनोरथ संगे नव्हे हे रवी सिद्धी गेलेची आहे. हे दोन्हीची उपाय सुख दुःखासी. आता असंगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता. तिये मान पंडुसुता चेतना येथे. जे नखोनिकेशवरी उभी जागे शरीरी. जे तिही अवस्थांतरी पालटेना. मन बुद्ध्यादी आघवी जियेचे टवटवी. प्रकृती वनमाधवी सदाची जे. जडाजडी अंशी राहटे जे सरिसी. ते चेतना गा तुझसी लटिके नाही. पैराओ परिवारो नेने आज्ञाची परचक्र जीने. का चंद्राचे निपूर्णपणे सिंधू भरती. नाना भ्रामकाचे सन्निधान लोहो करी सचेतन. का सूर्य संगू जन चेष्टविगा. आगामुख मेळे विन पिलियाचे पोषण. करी निरीक्षण कुर्मी जेवी. पार्थात यावरी आत्मसंगती इये शरीरी. सजीवत्वाचा करी उपयोगू जडा. मग ती येते चेतना म्हणिपे पै अर्जुना. आता धृती विवंचना भेदू ऐक. तरी भूता परस्परे उघड जाती स्वभाव वैरे. नव्हे पृथ्वी ते निरे ननासी जे. निराते आटी तेज तेजा वायुसी झुंज. आणि गगन तव सहज वायू भक्षी. तेवीची कोणेही वेळे आपण काईस याही न मिळे.
आतुरी घोणी वेगळे आकाश हे, ऐसी पाच ही भूते न साहती एकमेकांते, कितीये ही ऐक्याते देहासी येती, द्वंद्वाची उखी विखी सोडून वसती एकी, एकेका ते पोखी निजगुणे गा, ऐसे न मिळे तया साजने, चळे धैर्य जेने, तया नाव म्हणे धृती मी गा, आणि जीवेसी पांडवा या 36 मेळावा, तो हा येथ जाणावा संघा तू पैगा, एवं 36 ही भेद सांगितले तुझ विशद, ययाची तुलिया ते प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे, रथांगाचा मेळावा जेवी रथू म्हणजे पांडवा, का अधुर्ध्व अवेवा नाव देहो, करीतू रंग समाजे सेना नाम निपजे, का वाक्य म्हणिपती पुंजे अक्षरांचे, का जलधरांचा मेळा वाच्य होय आभाळा, नाना लोका सकळा नाम जग, का स्नेहसूत्रवन्ही मेळू एकीची स्थानी, धरिजे तो जनी दीपू होय, तैसा 36 ही ये तत्वे मिळती जेने एकत्वे, तेने समूह परत्वे क्षेत्र म्हणिपे, आणि वाहतेनी भौतिके पाप पुण्य येथे पिके, म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणू, आणि एकाचे निमते देह म्हणती यया ते, पर्यसो हे अनंते नामे यया, पै परतत्वा अरवते स्थावरा अतौंते, जे काही होते जाते क्षेत्रची हे, परिसूर नर उरगी घडता हे योनी विभागी, ते गुणकर्मसंगी पडिले साते, हेची गुणविवंचना पुढा म्हणिपेल अर्जुना, प्रस्तुत आता तुझ ज्ञाना रूप दाऊ, क्षेत्र तव सविस्तर सांगितले सविकार, म्हणून आता उदार ज्ञान ऐके, जया ज्ञाना लागी गगन गिळिता ती योगी, स्वर्गाची आडवंगी उमरडोनी, न करीती सिद्धीची चाड, न धरिती वृद्धीची भीड, योगा ऐसे दुवाड हेळसी ती, तपोदुर्गे ओलांडित ऋतुकोटी ओवांडित, उलथूनी सांडित कर्मवल्ली, नाना भजन मार्गी धावत उघडिया अंगी, एक रिगता ती सुरंगी सुषुम्नेची ये, ऐसी जिये ज्ञानी मुनीश्वरांची उतानी, वेदतरुच्या पानोवानी हिंडताती, देईल गुरुसेवा ही या बुद्धी पांडवा, जन्मशतांचा सांडोवा टाकीत जे, जया ज्ञानाची रिगवणी अविद्ये उणेवानी, जीवा आत्मया बुझावणी मांडूनी दे, जे इंद्रियाची द्वारे आडी प्रवृत्तीचे पाय मोडी, जे दैन्याची फेडी मानसाचे, द्वैताचा दुकाळू पाहे साम्याचे सुयाने होये, जया ज्ञानाची सोय ऐसे करी, मदाचा ठावोची पुसी, जे महामोहा ते ग्रासी, निधी आप परू ऐसी भाष उरो, जे संसाराते उन्मुळी संकल्प पंकू पाखाळी, अनावराते वेटाळी ज्ञेयाते जे, जयाचे निजालेपणे पांगुळा होई जे प्राणे, जयाचे निविंदाने जग हे चेष्टे, जयाचे निउजाळे उघडती बुद्धीचे डोळे, जीव दोंदावरी लोळे आनंदाची या, ऐसे जे ज्ञान पवित्रेक निधान, जेथ विटाळले मन चोख कीजे, आत्मया जीव बुद्धी जे लागली होती क्षयव्याधी, ते जयाची ये सन्निधी निरुजा कीजे, ते अनिरूप्य की निरूपिजे ऐकता बुद्धी आणि जे, वाचूनी डोळा देखिजे ऐसे नाही, मग तेची ये शरीरी जे आपुला प्रभाव करी, तै इंद्रियाची या व्यापारी डोळा ही दिसे, पै वसंताचे रिघवणे झाडाचे निसाजेपणे, जाणिजे तेवी करणे सांगती ज्ञान, आगा वृक्षासी पातळाई आगा वृक्षासी पाताळी, जळ सापडे मुळी ते शाखांची ये बहाळी, बाहेर दिसे का भूमीचे मार्दव, सांगे कुंभाचे लवलव, नाना आचार गौरव सुकुलिनाचे, अथवा संभ्रमाची या आयती, स्नेहो जैसा ये व्यक्ती
का दर्शनाची ये प्रशस्ती पुण्यपुरुष, ना तरी केळी कापूर झाला, जेवी परिमळे जाणो आला, की भिंगारी दिपू ठेविला बाहेरी फाके, तैसे हृदयीचे ज्ञाने, जिये देही उमटती चिन्हे, तिये सांगो आता वधाने सांगे ऐक, तरी कवने ही विषयीचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया, हाथिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता रूप अंगा, तै गजबजो लागे कैसा, व्याधे रुंधला मृगू जैसा, का बाही तरता वळसा दाटला जेवी, पार्था तेने पाडे सन्माने जो साकडे, गरिमे ते अंगाकडे एवोची नेधी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, हा मुखायसी नोहावी सेची लोका, तेथ सत्काराची के गोठी, के आदरा देईल भेटी, मरणेसी साठी नमस्कारिता, वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडीवे माझी दडे महिमे भेने, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसेपण मिरवी आवडेनी, लौकिकाचा उद्वेगू शास्त्रावरी उबगू, उगेपणी चांगू आथी भरू, जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयची न धरावी, ऐसी जीवी चाड बहु, तळवटेपणे बाणे अंगी हिनावो खेवणे, तेची करणे बहुत करुणी, हा जितून नानो हे लोककल्पी येणे भावे, तैसे जिने होआवे ऐसी आशा, पै चालतू कानो हे की वारेनी जातू आहे, जना ऐसा भ्रमू जाये तैसे होईजे, माझे असते पण लोपो नामरूप हरपो, मज झने वासिपो भूत जात, ऐसी जयाची नवसिये, जो नित्य एकांता जातो जाये, नामेची जो जिये विजनाचेनी, वायू आणि तया पडे गगनेसी बोलो आवडे, जीवे प्राणे झाडे पडियंती जया, किंबहुना ऐसी चिन्हे जया देखसी, जानतया ज्ञानसी सेज जाहली, पै अमानित्व पुरुषी ते जाणावे इही मीशी, आता अदंबाचिया ओळखीसी सौरसू देव, तरी अदंबित्व ऐसे लोभियाचे मन जैसे, जीव जाओ परी नुमसे ठेविला ठाओ, तया परी किरीटी पडिला ही प्राण संकटी, तरी सुकृत न प्रकटी अंगे बोले, खडाने आला पान्हा पळवी जेवी अर्जुना, का लपवी पन्यांगना वडीलपण, आढ्यू आतुडे आडवी मग आढ्यता जेवी हरवी, ना तरी कुळवधू लपवी अवेमांते, नाना कृषी वळू आपुले पांगुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य, वरी वरी देहो न पूजी लोकांते नरंजी, स्वधर्मो वाग्ध्वजी बांधोनेने, परोपकारो न बोले मिरवी अभ्यासिले, न शके विकू जोडले स्फितीसाठी, शरीर भोगाकडे पाहता कृपणो आवडे, एरवी धर्मविषयी थोडे बहु न म्हणे, घरी दिसे सांकड देहीची आयती रोड, परिदानी जया होड सुरतरुसी, किंबहुना स्वधर्मी थोरू अवसरी उदारू, आत्मचर्चे चतुरू एरवी वेडा, केळींचे दळवाडे हळू पोकळ आवडे, परी पळवनिया गाडे रसाळ जैसे, का मेघाचे अंग झील दिसे वारेनी जैसे जाईल, परिवर्षती नवल घनवटते, तैसा जो पूर्णपणी पाहता धाती आयनी, एरवी तरी वाणी तोची ठाओ, हे असो या चिन्हाचा नटनाचू ठाई जयाचा, जान ज्ञान तयाच्या हाता चढे, पैगा अदंभपण म्हणितले ते हे जान, आता ऐक खून अहिंसेचे, पैगा अदंभपण म्हणितले ते हे जान, आता ऐक खून अहिंसेचे,
तरी अहिंसा बहुती परी, बोलिली ऐसे अवधारी, आपुला लिया मतांतरी निरुपिली, परी ते ऐसी देखा, जैशा खांडोनिया शाखा, मग तयाची या बुडुखा कोंप कीजे, का बाहू तोडोनी पचविजे, मग भुकेची पीडा राखीजे, नाना देऊळ मोडोनी कीजे पवळी देवा, तैसी हिंसाची करुणी अहिंसा, निफजविजे हा ऐसा, पै पूर्वमीमांसा निर्णय केला, जे अवृष्टीचे नि उपद्रवे, गाधले विश्व आघवे, म्हणून पर्जन्यष्टी करावे नाना याग, तव तिये इष्टीची या बुडी, पशुहिंसा रोकडी, मग अहिंसेची थडी कैची दिसे, पेरिजे नुसदी हिंसा, तेथ उगवेल काय अहिंसा, परी नवल बाप धिमंसा या याज्ञिकांचा, आणि आयुर्वेदो आघवा, तो याच मोहरा पांडवा, जे जीवा कारणे करावा जीव घातू, नाना रोगे आहाळळी, लोळती भूते देखिली, ते निवारावया केली चिकित्सा का, तव ते चिकित्से पाहिले, एकाचे कंद खणविले, एका उपडविले समूळी सपत्री, एके आड मोडविली, अजंगमाची खाल काढविली, एके गर्भिणी उकडविली फुटा माझी, अजात शत्रू तरुवरा, सर्वांगी देवविल्या शिरा, ऐसे जीव घेऊनी धनुर्धरा कोरडे केले, आणि जंगमाही हात लावून काढिले पित्त, मग राखिले सिनत अनिक जीव, अहो वसती धवळारे, मोडून केली देव्हारे, नागवूनी व्यवहारे गवांदी घातली, मस्तक पांघुरविले, तव तळवटी उघडे पडले, घर मोडून केले मांडव पुढे, नाना पांघुरणे जाळूनी जैसे तापणे, का झाले अंग धुणे कुंजराचे, तरी बैल विकुनी गोठा, पुसा लावूनी बांधीजे गाठा, या करणी की चेष्टा काई हंसो, एकी धर्माची या वाहनी, गाळू अदरिले पाणी, तव गाळती या आहाळणी जीव मेले, एकेन पचवितीची कन, इये हिंसेचे भेन, तेथ कदर्थले प्राण तेची हिंसा, एवं हिंसाची अहिंसा, कर्मकांडी हा ऐसा, सिद्धांतू सुमनसा ओळखे तू, पहिले अहिंसेचे नाव मी केले जव, तव स्फूर्ती बांधली हव ये मती, तरी कैसे येते गाळावे, म्हणून पडिले बोलावे, तेवी चितवा ही जाणावे ऐसा भाव, बहुत करुणी किरीटी, हाची विशो ये गोठी, हे रवी का आडवाटी धावी जेलगा, आणि स्वमताची या निर्धारा, लागोन या धनुर्धरा, प्राप्ता मतांतरा निर्वेचू कीजे, ऐसी हे अवधारी, निरूपिती परी, आता ययावरी मुख्य जेगा, ते स्वमत बोली जेल, अहिंसे रूप की जेल, जिया उठलिया अंतुल ज्ञान दिसे, परी ते अधिष्ठिलेनी अंगे, जाणिजे आचरतेनी बगे, जैसी कसवटी सांगे वानिया ते, तैसे ज्ञाना मनाची ये भेटी, सरिसेची अहिंसेची बिंब उठी, तेची ऐसे किरीटी परिस आता, तरी तरंगू नोलांडितू, लहरी पायन फोडितू, सांचलू न मोडतू पानियाचा, वेगे आणि लेसा, दिठी घालून अविंसा, जळी बकू जैसा पाऊल सुये, का कमळावरी भ्रमर, पाय ठेविती हळूवार, कुचुंबेल केसर इया शंका, तैसे परमानुपा गुंतले, जाणून जीव सानुले, तेथ कारुण्या माझी पाऊले लपवून चाले, ते वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेह भरितू, जीवातळी अंथरितू आपुला जीव, ऐसिया जतना चालणे जया अर्जुना, हे अनिर्वाच्य परिमाना पुरी जेना, पै मोहाचे निसांगडे, लासी पिली धरी तोंडे, तेथ दातांचे अंगरडे लागती जैसे,
का स्नेहाळू माये तान्ह्याची वास पाहे, ती दिठी आहे हळुवार जे. नाना कमळदळे डोल विजती ढाळे, तो जेणे पाडे बुबुळे वारा घेपे. तैसेनी मार्दवे